अभ्यास करण्याची योग्य मानसशास्त्रीय पद्धत. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेवून तास ना तास बसणं नव्हे. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की जितका जास्त वेळ अभ्यास करू तितका अभ्यास चांगला होईल. पण मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्रातील संशोधन सांगतं की अभ्यासाचा वेळ जितका महत्त्वाचा आहे तितकीच अभ्यास करण्याची पद्धतीही महत्त्वाची आहे. योग्य पद्धतीनं केलेला कमी वेळेचा अभ्यास अनेकदा चुकीच्या पद्धतीनं केलेला दीर्घ अभ्यासापेक्षा अधिक परिणामकारक ठरतो. आपला मेंदू माहिती फक्त वाचून कायमस्वरूपी साठवून ठेवत नाही. एखादा धडा पुन्हा पुन्हा वाचल्यावर तो ओळखीचा वाटू लागतो. त्यामुळे आपल्याला तो चांगला समजला आहे असं वाटू शकतं. पण पुस्तक बंद करून स्वतःला प्रश्न विचारला तेव्हा उत्तर आठवत नसेल तर त्या माहितीवर अजून काम करण्याची गरज आहे. म्हणूनच अभ्यास करताना केवळ वाचन करण्यापेक्षा आठवण्याचा प्रयत्न करणं अधिक उपयुक्त ठरतं. याला मानसशास्त्रामध्ये रिट्रायव्हल प्रॅक्टिस म्हणजेच स्मरणातून माहिती बाहेर काढण्याचा सराव असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखादा धडा वाचल्यानंतर पुस्तक लगेच बंद करा आणि स्वतःला विचारा, या धड्यातील मुख्य मुद्दे कोणते होते. ही संकल्पना मी माझ्या शब्दात कशी समजावून सांगू शकतो, किंवा या विषयावर परीक्षेत प्रश्न आला तर मी काय लिहीन. उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला काही गोष्टी आठवणार नाहीत, पण हाच प्रयत्न मेंदूला शिकण्यासाठी मदत करतो. अभ्यास करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच विषयाचा सलग अनेक तास अभ्यास करण्याऐवजी अभ्यासामध्ये योग्य अंतर ठेवणं. मानसशास्त्रीय संशोधनामध्ये याला स्पेस्ड प्रॅक्टिस असं म्हटलं जातं. आज एखादा धडा शिकून त्याचा थोडा पुनराभ्यास काही दिवसांनी केला तर माहिती अधिक काळ लक्षात राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी संपूर्ण अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा अभ्यास आणि त्याचा नियोजित पुनराभ्यास अधिक परिणामकारक ठरतो. अभ्यास करताना स्वतःची जाणीव चाचणी घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रश्नपत्रिका सोडवणं, स्वतःसाठी प्रश्न तयार करणं, फ्लॅश कार्ड वापरणं किंवा एखाद्या विषयावर स्वतःला तोंडी प्रश्न विचारणं, यामुळे मेंदूला माहिती आठवण्याचा सराव मिळतो. विशेषतः चुकीचे उत्तर मिळाल्यानंतर आपण नेमके कुठे चुकलो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चूक म्हणजे अपयश नव्हे. योग्य पद्धतीने वापरली तर चूक ही शिकण्याची संधी बनते. फक्त वाचत राहण्यापेक्षा एखादी संकल्पना स्वतःच्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. मला हे खरंच समजलं आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता येईल तर त्या विषयाची समज चांगली झालेली आहे असं मानता येतं. यामुळे पाठांतरापेक्षा समजून घेण्यावर भर दिला जातो. अभ्यास करताना मोबाईल, सोशल मीडिया, सतत येणाऱ्या सूचना आणि इतर व्यत्यय लक्ष विचलित करू शकतात. त्यामुळे अभ्यासाच्या वेळी वातावरण शक्य तितकं शांत आणि व्यत्ययरहित ठेवणं फायदेशीर ठरतं. प्रत्येक काही मिनिटांनी मोबाईल तपासण्याची सवय अभ्यासाची एकाग्रता कमी करू शकते. म्हणून अभ्यासासाठी ठराविक वेळ आणि जागा निश्चित करणं उपयुक्त ठरतं. यासोबतच विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. मेंदूला सतत माहिती देत राहिल्यानेच शिकणं चांगलं होतं असं नाही. अभ्यास आणि विश्रांती याचा योग्य समतोल आवश्यक आहे. पुरेशी झोप विशेषतः महत्त्वाची आहे, कारण झोपेच्या काळात शिकलेली माहिती स्मरणामध्ये व्यवस्थित स्थिर होण्यास मदत होते. त्यामुळे परीक्षेच्या आधी रात्रभर जागून अभ्यास करण्यापेक्षा नियमित अभ्यास आणि पुरेशी झोप ही अधिक चांगली रणनीती ठरू शकते. अभ्यास करताना स्वतःची इतर विद्यार्थ्याची सतत तुलना करणेही टाळावी. तो माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करतो, ती माझ्यापेक्षा हुशार आहे, अशा विचारामुळे ताण वाढू शकतो. त्याऐवजी कालच्या तुलनेत आज आपण काय शिकलो हे पाहणं अधिक उपयुक्त आहे. प्रगती ही नेहमी मोठ्या बदलामध्ये दिसत नाही. दररोज केलेली छोटी सुधारणा काही महिन्यानंतर मोठा फरक निर्माण करू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाला शिक्षा समजू नका. अभ्यास म्हणजे आपल्या मेंदूला नवीन माहिती समजून घेण्याची आणि वापरण्याची संधी आहे. त्यामुळे मला किती तास अभ्यास करायचा आहे यापेक्षा आज मला काय समजून घ्यायचे आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. योग्य अभ्यासाची मानसशास्त्रीय पद्धत म्हणजे फक्त जास्त वेळ पुस्तकासमोर बसणे नाही. माहिती समजून घेणे, पुस्तकं बंद करून ती आठवणे, स्वतःची चाचणी घेणे, काही अंतराने पुनराभ्यास करणे, चुका तपासणे, व्यत्यय कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे प्रभावी अभ्यासाची पायाभरणी करतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासात यश हे केवळ तुम्ही किती वेळ अभ्यास केला यावर ठरत नाही, तुम्ही त्या वेळेचा उपयोग कसा केला यावर ठरतं. त्यामुळे आजपासून अभ्यासाचे तास मोजण्यापेक्षा शिकलेली किती समजले आणि किती आठवतं याकडे लक्ष द्या. हाच अभ्यासाकडे पाहण्याचा अधिक वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. प्रस्तुत